पेजला मोठी बातमी आहे की एफपीओ फार्म प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन, फार्म प्रोड्युसिंग कंपनीचं मोठ्या प्रमाणावर स्ट्रेंथनिंग गव्हर्नमेंट आता करू इच्छित आहे आणि त्याच्या अनुषंगाने नाबार्डला भरपूर त्यांनी काही स्कीम्स आणि अनेक उपाययोजना करून दिलेल्या आहेत. फार्मिंग क्षेत्रात कॉर्पोरेट फार्मिंग म्हणा किंवा एफपीओ कॉन्सेप्टमध्ये म्हणा, यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने सबलीकरण केल्यामुळे त्यामध्ये खूप साऱ्या संधी नक्कीच तिथे उपलब्ध होणार आहेत आणि होत आहेत ऑलरेडी ह्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा. आणि थेट शेतकऱ्यांचा ग्राहकापर्यंत कनेक्शन हे जोडण्याचं काम या माध्यमातून गव्हर्नमेंट पण करू इच्छितो. अदर दॅन फार्म, आपण जेव्हा फूड प्रोसेसिंग किंवा ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणतो तर तिथे सर्व गोष्टी जीवनावश्यक मोस्टली असल्यामुळे आणि आपली अंतर्गत बाजारपेठ भारताची मोठी असल्यामुळे कदाचित इंटरनॅशनल बिझनेसला काही प्रमाणावर फूड इंडस्ट्रीचा धक्का बसलेला आहे. पण डोमेस्टिक बाजारपेठ आणि ग्राहक वर्ग हा खूप मोठा असल्यामुळे डोमेस्टिक ग्रोथ ही दिसतच आहे कंपन्यांमध्ये आणि त्यामुळे मोठमोठ्या प्रकारच्या संध्या अजूनही या इंडस्ट्रीसाठी लागू आहेत. अगदी राईट फ्रॉम अनऑर्गनाइज्ड लेबर म्हणा, ऑर्गनाइज्ड लेबर म्हणा, मशीन ऑपरेटर्स म्हणा, फूड टेक्नॉलॉजी सुपरवायझर कॅटेगरी म्हणा, ह्या सर्व विविध कॅटेगरीजमध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीसाठी उपलब्ध आहेत. कदाचित हा 1 महिन्याचा काळ किंवा अगदी हा पर्टिक्युलरली लॉकडाऊनचा काळ असा असेल जेव्हा मोबिलिटी किंवा मुवमेंट रेस्ट्रिक्टेड वाटत असेल, बट अदरवाईज रिक्रुटमेंट्स म्हणा किंवा जॉब सीकिंग आणि जॉब सर्चिंग हे ह्या इंडस्ट्रीचं चालूच आहे आताही आणि रिक्रुटमेंट सुद्धा चालू आहे. HR म्हणा, फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणा, या सर्व एरियातल्या विविध रिक्रुटमेंट मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि सर्व ग्रामीण भागातून जे कोणी आज इथे मला बघत आहेत आणि ऐकत आहेत यांसाठी मी अगदी आवर्जून सांगतोय की शेती हा खूप मोठा येणाऱ्या काळामध्ये ऑर्गनाइज्ड फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, इंडस्ट्री, कॉर्पोरेट फार्मिंग हे खूप मोठं धोरण सरकार बनवत आहे आणि त्या धोरणामुळे खूप मोठी रोजगाराची संधी, नुसता रोजगार नाही म्हणणार आहे मी इथे, व्यवसायाची संधी सुद्धा उपलब्ध ग्रामीण आणि शहरी लोकांसाठी होणार आहे. फर्स्ट आय विल स्टॉप हिअर प्रशांतजी. थँक्यू. जसं आपण सर्वांनी ऐकलं, आनंदजी हे प्रवीण मसालेवाली किंवा सुहाना ब्रँड जो आपण पाहिलेला असेल त्या कंपनीमध्ये संचालक आहेत. त्यांचा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा अन्न प्रक्रिया उद्योग यामध्ये प्रचंड मोठा अभ्यास आणि अनुभव आहे. ते MCCIच्या फूड प्रोसेसिंग कमिटीचे चेअरमन सुद्धा आहेत. तर ते आपल्याला सांगत आहेत की फूड प्रोसेसिंग किंवा अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत. त्या आजही आहेत. कदाचित एखाद महिना किंवा 2-4 आठवडे ह्या लॉकडाऊनच्या काळामुळं थोडासा अवधी लागेल. मात्र हे सेक्टर हे सनराईज सेक्टर आहे, हे सेक्टर वाढतं सेक्टर आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होत आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यातल्या त्यात आपल्या ग्रामीण मित्रांना त्यांनी सांगितलं की या क्षेत्रावरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण कॉर्पोरेट फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग या सर्व क्षेत्रामुळं इथं बऱ्याच रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आहेत. परत आपण त्यांच्याकडे जाणार थोड्या वेळानंतर. आता मी विचारतोय शरद गांगल साहेबांना, जे की थर्मॅक्स कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आहेत HR आणि IR चे. त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे ॲज HR हेड. तर त्यांना विचारतोय मी की कुठल्या प्रकारचे रोजगार किंवा संधी त्यांच्या मते आता उपलब्ध आहेत किंवा कुठल्या रोजगारांकडं अपेक्षित गरजू लोकांनी पाहावं. शरदजी. येस, नमस्कार. इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आत्ताचा काळ किंवा एकंदर
स्किल हे कुठलं तरी आवश्यक आहे. याचा अर्थ अनस्किल्डना काही संधी नाही असं नाही, परंतु स्किलचं प्रचंड शॉर्टेज आहे. आता पहिल्यांदा मी आमच्या क्षेत्राबद्दल बोलीन की ज्या कंपनीमध्ये मी काम करतो, तर आमचं मेन उत्पादन किंवा त्याचा जो मेन क्लास ज्याला म्हणता येईल तो आहे हेवी फॅब्रिकेशन, ज्याच्यामध्ये वेल्डर्स खूप मोठ्या प्रमाणात लागतात आणि वेल्डर्सचं ॲज सच आपल्याकडे कमतरता आहे. त्यामुळे वेल्डिंग हा विषय जर कोणाला येत असेल तर त्यांना उत्तम प्रकारची संधी आहे, इवन पुण्यासारख्या शहरामध्ये. त्यातून जर तुम्ही ITI ट्रेंड असाल परंतु तुम्हाला अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्हाला संधी आहे. परंतु तुम्ही काम करता करता शिकले असाल तर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या छोट्या उद्योगामध्ये, ज्याला आपण शार्पनिंग ऑफ स्किल म्हणतो, म्हणजे जे आपलं कौशल्य आहे ते अधिक द्विगुणित करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपल्याला संधी आहेत. आमच्या पुण्याच्या कारखान्यात आत्ता नसतील, कारण का तिथे जुना कारखाना असल्यामुळे बहुतेक सगळ्यांना परमनंट आहेत. परंतु आज आमची आणखीन एक फॅक्टरी सोलापूरला आहे, सोलापूर MIDC मध्ये. तिथे संधी आहेत, तिथे कदाचित अनस्किल्डच्या पण संधी असतील. तर वेल्डिंग हा एक विषय आहे, फिटर हा एक विषय आहे, आणि इंजिनिअरिंग उद्योगाला लागणाऱ्या जे हेल्पर आहेत त्यांच्याही संधी या पुण्याबाहेरच्या कारखान्यांमध्ये आहेत, किंवा पुण्यातले जे आम्हाला सप्लाय चेनचा सपोर्ट करतात. म्हणजे आम्ही सगळं काम काही आम्ही करत नाही, आम्ही बरंचसं ज्याला इंग्रजीमध्ये बॉट आउट म्हणतो की आम्ही बाहेरनं विकत घेतो, त्यांच्याकडे खूप आवश्यकता आहे. त्यामुळे माझी एक तुम्हाला अशी विनंती आहे की आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की मी एखाद्या मोठ्या कंपनीतला नोकरीला जावं, ते अतिशय बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. परंतु त्याच्या आधी जर आपल्याला कुठेतरी एखाद्या छोट्या स्मॉल स्केल मीडियम स्केलमध्ये मिळाली तर आपण अवश्य घ्यावी, कारण काय पहिली नोकरी ही पहिली नोकरी असते. त्यामुळे कुठेही मनामध्ये असं आणू नका की छोटी कंपनी आहे वगैरे, त्याच्यातनंच आपण मोठे होत असतो आणि आपला कारखानाही मोठा होत असतो. नंबर 1. नंबर 2, जे चोरडिया साहेब म्हणाले आणि जे आमच्या वाचनात येते आणि अनुभव, म्हणजे आता आम्ही बॉयलर्स आणि चिलर्स बनवतो प्रामुख्याने, आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, एअर पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट. ते कुठल्या स्वरूपाच्या इंडस्ट्रीमध्ये जात आहेत? ते जात आहेत फूड अँड बेव्हरेजेस, जे चोरडिया साहेब बोलले, केमिकल इंडस्ट्री, कारण औषध उत्पादनासाठी ते लागतं, आणि औषध उत्पादन. म्हणजे आता लॉकडाऊन उठल्यानंतर ह्या 3 इंडस्ट्रीज कडनं डिमांड खूप मोठ्या प्रमाणात येतोय. म्हणजे आम्हाला अपेक्षित नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या 3 इंडस्ट्रीज कडनं येतोय, जे खूप चांगलं आहे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि रोजगाराच्या दृष्टीने. तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर थोडीशी इकडे चौकशी केली तर तुम्हाला तिथे संधी असतील. आणि सर्वात मोठा विषय जे चोरडिया साहेब म्हणाले की FPO, ज्याला सरकारने फार मोठ्या प्रमाणात आता जे निर्मला सीतारामन मॅडमनी जे स्टिम्युलस दिलं त्याच्यामध्ये फार मोठं स्टिम्युलस हे फार्मिंगला दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणी जर ग्रामीण क्षेत्रातले असाल तर घाई गर्दी करून शहराकडे येण्याची घाई करू नका. तुमच्या गावामध्ये जर काही अन्न म्हणजे धान्य आधारित काही व्हॅल्यू ऍडिशनचे काही प्रकल्प असतील किंवा कोण सुरू करणार असेल तर त्यांच्याशी तुम्ही जोडून घ्या, कारण का ह्या क्षेत्राला येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये सरकारी सपोर्ट प्रचंड मिळणार आहे. एकच उदाहरण देतो आणि मी इथे थांबेन. सरकारने आपल्या म्हणजे पॉलिसी चेंजमुळे कसा फरक पडतो बघा. सरकारने आपल्या इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट आता काढून टाकलाय. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कोल्ड चेन्स आणि गोडाऊन्स याची निर्मिती होणार आहे. ह्याच्यापूर्वी का करत नव्हते? ह्या क्षेत्रामध्ये एंटरप्रेन्योर किंवा जे उद्योजक होते ते का जात नव्हते? की मी मोठी स्टोरेज कॅपॅसिटी करीन, एअर कंडिशन करीन, आणि जर माझ्या जिल्ह्यामध्ये जर हा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली, कारण काय ते इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये करतात, तर माझ्याकडचा सगळा माल सरकार सांगेल त्या भावाला सरकारला विकावं लागतं. भले मग माझी विकत घेण्याची जी किंमत असेल ती काही असेल, परंतु हा कायदा गेल्याने फार मोठ्या प्रमाणात, आणि आमचं असं वाचनात आलंय की फार मोठ्या प्रमाणात ह्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. आणि गोडाऊन म्हटलं की नुसतं शेती म्हणून आम्ही बटाटे कांदे जास्ती उगवणार असं नाही. आज जर कोल्ड स्टोरेज करायचं असेल तर त्याला इलेक्ट्रिशियन लागतो, त्याला फॅब्रिकेशन लागतं, त्याला सिव्हिल लागतं. त्यामुळे ह्या संधी आणि त्या कुठे उपलब्ध होणार आहेत? त्या उपलब्ध होणार आहेत जिथे शेतीमालाचं उत्पादन होतं त्याच्या जवळपास होणार आहे. त्यामुळे कृपया
लक्षात घ्या की ही ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो, की ह्या सगळ्या काळामधून आलेली आपल्याला एक संधी आहे. त्यामुळे स्किल पाहिजे. वेल्डिंग सारखं स्किल असेल तर आमच्यासारख्या कंपन्या ज्या पुणे क्षेत्रामध्ये नाही आहेत, परंतु सोलापूर सारख्या ठिकाणी आम्हाला तिथे अजूनही लोकांची कमतरता वाटते, कारण काय खूप मायग्रंट लेबर होतं सोलापूरमध्ये, ते निघून गेलंय. दुसरं शेतीवरती आधारित, आणि तिसरं जे छोटे कारखाने आहेत त्यांना आज खूप नड भासतेय, कारण कामगारांचं प्रचंड त्यांच्याकडे कमतरता आहे. तर मीडियम आणि स्मॉल स्केलमध्ये फॅब्रिकेशन वगैरे ह्या क्षेत्रामध्ये, ह्या ट्रेड्समध्ये अजूनही संधी आहेत. तर कृपया तुम्ही असल्या कारखान्यामध्ये जरी नोकरी मिळाली तरी अवश्य घ्या, कारण की त्याच्यामधनं स्किल आपलं वाढत जातं. धन्यवाद. धन्यवाद शरदजी. खूप छान आपण सांगितलं. पुण्यासोबतच सोलापूरमध्येही आपली फॅक्टरी आहे. थर्मॅक्स ही फार मोठी नावाजलेली कंपनी आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण हे पण सांगितलं की वेल्डिंग फिटर्स किंवा हेल्पर्स अशा प्रकारचे जॉब्स आताही तिथं उपलब्ध असतील. आपण हेही सांगितलं की स्मॉल किंवा मीडियम स्केलमध्येही काम करायला कुणी मागे पडायला नको, कारण तिथनंही मोठ्या संधी उपलब्ध होतील, तिथनंही मोठ्या कंपन्यात जायला मिळेल. आपण हे सुद्धा सांगितलं की फूड इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा फार्मा इंडस्ट्री यांचं या काळातलं महत्व किंवा त्या कशा आणखी खूप छान करत आहेत, खूप छान प्रगती करत आहेत. यानंतर आपण मनोजजींना विचारूयात. त्यानंतर मी जेकबजींकडे येणार आहे, मग हिरेनजीकडे जाणार आहे. मनोजजी, सिमेंट्स इंडिया ही जी जर्मन कंपनी आहे ती आता सिमेंट्स इंडिया ही इंडियन कंपनी आहे, दो दे हॅव ओरिजिन इन जर्मनी. त्या कंपनीमध्ये ती कंपनी प्रोजेक्ट आणि क्वालिटी मॅनेजमेंटसाठी खूप ओळखली जाते. तर अशाच ह्या महत्वाच्या डिपार्टमेंटचे ते मुख्य आहेत, हेड आहेत. मनोजजी, आपण सांगाल कुठल्या प्रकारच्या स्किल्स आपण आपल्याला हवे आहेत जेणेकरून ज्या लोकांना रोजगार अपेक्षित आहे त्यांना ते माहिती व्हावं आणि स्किल गॅप हे कमी व्हावेत, यासाठी हा सर्व अट्टहास, यासाठी हा सर्व वापर. त्यामुळं आपण जर काही भाष्य केलं तर फार बरं होईल. धन्यवाद प्रशांतजी. जसं मी म्हटलं की सिमेंस ही कंपनी इंजिनिअरिंग प्रोजेक्ट, तत्वज्ञ, त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि प्रोजेक्ट म्हटले की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कामं येतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर सध्या आमच्याकडे बऱ्याच मेट्रो प्रोजेक्टचं काम चालू आहे. आपल्या पुण्यामध्ये पण मेट्रोचं चालू आहे, नागपूर मेट्रो सध्या चालू आहे, चेन्नईमध्ये आहे. सो बऱ्याच ठिकाणी या मेट्रो प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि त्या कामावरती बरेच वेगवेगळ्या प्रकारचे रिक्वायरमेंट्स असतात. लाईक जसं टेलिकम्युनिकेशन या मेट्रोमध्ये लागतं त्यांना कम्युनिकेशनच्या साठी. त्याच्यानंतर तुमचं इलेक्ट्रिफिकेशन आहे, सिग्नलिंग आहे. तो ह्या सर्व गोष्टींच्यासाठी तिथे रेग्युलर आम्हाला मॅनपॉवर लागते. त्याच्याशिवाय हे रेल्वे तयार झाल्यानंतर, मेट्रो तयार झाल्यानंतर तिथे रेग्युलर पुढे सपोर्ट पण लागतो, कारण त्यानंतर जसं तुम्ही आतमध्ये तिकिटिंग आहे किंवा सेफ्टी आहे. सेफ्टी सेफ्टी हा एक फार महत्वाचा सध्याच्या म्हणजे आमच्या इंडस्ट्रीमध्ये लागणारा आय विल से कौशल्य आहे. कारण सध्या आता कोरोनामुळे सगळ्यांचं सेफ्टीवरती भयंकर लक्ष आहे आणि त्याला महत्व पण आहे. तर एखाद्याने जर सेफ्टी मधला जर हे घेतली, डिग्री घेतली किंवा कौशल्य घेत, तर सेफ्टी इंजिनियरला पण बऱ्यापैकी सगळ्यांच्याकडे डिमांड आहे. कारण या प्रत्येक प्रोजेक्टवरती, प्रत्येक साईट वरती वेगवेगळ्या प्रकारची सेफ्टीचं सतत मॉनिटरिंग करावं लागतं. सो सेफ्टी पण हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा अजून एक मी सांगू इच्छितो की जसं आता लॉकडाऊनमुळे सगळेजण बाहेर हॉटेलमध्ये जायला फारसे उत्सुक नाही. सो सगळेजण घरीच मागवत आहेत आणि स्पेशली पॅकेज फूड्स ज्याला आपण म्हणतो. तर हे म्हणजे अन्न प्रक्रिया ह्याच्या उद्योगामध्येही येतं आणि त्या दृष्टीने हा अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी जी काही सामुग्री आहे किंवा तंत्रज्ञान आहे, सो त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी संधी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया केलेलं अन्न टिकवण्यासाठी तुम्हाला त्याला पॅकेजिंग लागतं. तर ह्या पॅकेजिंग च्या टेक्नॉलॉजी किंवा त्या कंपन्यांमध्ये पण बऱ्यापैकी सध्या गुंतवणूक होते आहे. बऱ्यापैकी लोकांचा कल आहे की सो दॅट तुम्ही जे काही ऑर्डर करता, साधी गोष्ट आपण डॉमिनोज पिझ्झा मागवतो तर त्याच्याबरोबर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं आता पॅकिंग लागतं.
झिरो टच डिलिव्हरी जे म्हणतात. सो अशा तऱ्हेचे काही नवीन पण आम्ही हे बघतो आहे, कल कंपन्यांच्या मध्ये चेंज करण्याचा बघतो आहे. औषध उद्योगामध्ये बऱ्यापैकी सध्या खूपच डिमांड आहे, कारण त्यांचे नवीन नवीन प्रकारचे औषधं ते शोधत आहेत. त्यानंतर मेट्रो प्रोजेक्ट, लॉजिस्टिक्स एक फार महत्वाचा सध्याचा उद्योग म्हणून उभारतो आहे. ऑफकोर्स लॉजिस्टिक्स आहे, कारण आपल्याला अमेझॉन, फ्लिपकार्ट आपण हे बोलतो आहे, परंतु सध्या ज्या तऱ्हेने लोक लॉजिस्टिक्स सप्लायर और सर्व्हिस प्रोव्हायडर्स वरती डिपेंडंट आहेत, त्यांच्यावरती अवलंबून आहेत. सो त्या वेअरहाऊसेस मध्ये हे सर्व माल आल्यानंतर तो स्टोअर करायचा, त्यांचे परत जशी तुमच्याकडे ऑर्डर आली असेल त्या ऑर्डरनुसार त्याचं पॅकेजिंग तयार करायचं. तर ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा वेअरहाऊसेस मध्ये सुद्धा प्रचंड गुंतवणूक होते आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या संधी अवेलेबल आहेत. आणि आता गोईंग फॉरवर्ड तुम्ही एक साध्या जे आंतरराष्ट्रीय सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, लाईक अमेझॉन म्हणा, वॉलमार्ट म्हणा, त्यांचं टिपिकल वेअरहाऊस हे कमीत कमी 2 लाख 3 लाख स्क्वेअर फुटांचं असतं, आणि त्याच्यामध्ये त्यांचे बऱ्यापैकी तिथे टेक्नॉलॉजी वापरली जाते. सो ऑटोमॅटिकली ते ऑटोमेटेड गायडेड व्हेकल सारखे असतात, की जे वरतून जाऊन किट्स मधून सामान काढलं जातं, की ज्या योग्य तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आत तुमच्या घरी पोहोचू शकतं. सो हा पण एक, आणि सध्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये भिवंडी हे खूप मोठं हब आहे. म्हणजे इतकं महत्वाचं हब आहे की भारतामध्ये जे काही आपण घरामध्ये आपल्या येणाऱ्या वस्तू आहेत, जवळजवळ 70 ते 80% वस्तू तुम्ही कुठेही विकत घ्या, या भिवंडीला टच करून जातात. सो त्याच्यामुळे हे जे गोडाऊन्स आणि हे जे आहे, याच्यामध्ये पण बऱ्याच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या संधी आपल्याला अवेलेबल आहेत. अजून मी काही सांगू इच्छितो, जे नवीन येथील पीव्ही सोलर इन्स्टॉलेशन, कारण आता सोलर वरती पण बऱ्याच लोक इन्स्टॉल करतायत. आपल्या घरांवरती आपण सोलर विजेची उपकरणं बसवतो आहे. सो त्यांचं मेंटेनन्स, त्यांचं इन्स्टॉलेशन, हा पण एक फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय म्हणून सध्या उभा राहतो आहे. कारण आणि गव्हर्नमेंटकडून याला बऱ्यापैकी उत्तेजन दिलं जात आहे की तुम्ही हे वापरा. आणि बऱ्याचशा शेतांच्यासाठी सोलर पंप्स पण, याच्यासाठी अनेक योजना आहेत. सो त्याच्यामुळे एकदा तो सोलर सेल तुम्ही त्याच्यापासून कुकर वापरा, सोलर पंप वापरा, का तुमच्या घरामध्ये वापरा, तुम्हाला सर्व प्रकारचे त्याचे उपयोग आहेत. अजून एक नवीन ज्याच्यावरती सरकारचा सध्या भर आहे, तो म्हणजे स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशन. कारण सध्या काही हे जे आहे टेक्नॉलॉजी, ती संपूर्ण पोस्टपेड अशा तऱ्हेची टेक्नॉलॉजी आहे, की सध्या आपल्याला मीटर घरी बसवलं जातं, आधी तुम्हाला वीज पोहोचवली जाते, आपण ती वीज वापरतो, आणि त्यानंतर 1 महिन्याने त्याचे आपण पैसे वीज कंपनीला देतो. तर आता हे संपूर्ण चेंज करण्यासाठी सरकार प्रीपेड पद्धतीने ही स्मार्ट मीटर्स येतील, आणि ज्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी रिअल टाइम तुम्हाला मॉनिटरिंग करता येतं. इस्पेशली म्हणजे काय याची डिमांड आहे आणि त्यानुसार प्लॅनिंग कसं करायचं ह्या. सो ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा, कारण पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला संपूर्ण भारतभरामध्ये मीटर इन्स्टॉल करायचे. कालच मी नागालँड, त्रिपुराचं ऐकत होतो, म्हणजे एवढ्या छोट्या शहरामध्ये त्यांनी एका वर्षामध्ये 9 का 10 लाख मीटर चेंज केले. तो ह्या सगळ्यांच्यासाठी तुम्हाला माणसं लागणार आहेत, कारण हे स्मार्ट मीटर जीएसएम कार्डावरती चालतात, आणि तुम्ही एका व्हॅन मध्ये बसून घरासमोरून जातात, आणि वाया जीएसएम तंत्रज्ञानाने तुम्हाला ते मीटरचं रिडिंग मिळतं, आणि ते नंतर रिडिंग एकत्र करून एका सर्व्हरच्या द्वारे तुम्हाला ते बिल येतं, किंवा तुमच्या जसं तुम्ही प्रीपेड फोन घेतात तसं पण तुम्हाला प्रीपेड ऑप्शनने तुम्हाला मिळू शकतं. सो हा पण फार एक नवीन प्रकार व्यवसाय आहे. अजून मे बी थोडस तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बघायचं झालं तर 2 मी एक इंटरेस्टिंग फ्युचरिस्टिक जॉब रोल सांगू इच्छितो. एक म्हणजे ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, कारण ह्याच्यामध्ये एक फार मोठा आता संधी उपलब्ध आहेत, की बरेचसे तुम्हाला तुमचं फॉर एक्झाम्पल हेल्मेट, की पर्सनलायझेशन जर करायचं असेल पार्ट्स ह्यांचं, तर ते इनफॅक्ट परवाच्या दिवशीच मी एक व्हिडिओ बघितला की याच्यामध्ये सध्या आपल्या कोरोना व्हायरसमध्ये ज्याला जे स्वॅब लागतात, तर ते स्वॅब इतक्या प्रकारचे लागतात, कारण सतत तुम्हाला ती टेस्ट करावी लागते आहे, आणि त्या स्वॅबचं प्रोडक्शन आता 3D प्रिंटिंगने होतं, आणि टू दिस एक्सटेंट की एका ठिकाणी बंद, आणि तुमच्या घराच्या जवळपास जिथे कोणी प्रिंटर असेल तिथे प्रिंटरमध्ये तुम्ही कमांड द्यायची आणि तिथून तुम्ही 100 स्वॅब घेऊन जायचे. म्हणजे 3D प्रिंटिंग हे प्रत्येक गावागावामध्ये आता येणार आहे,
आणि ही कंपनी एकाच ठिकाणी असेल, टेक्नॉलॉजी एकाच ठिकाणी असेल, त्यांनी फक्त प्रिंट कमांड द्यायची आणि तुमच्या घरापासल्या जवळच्या ठिकाणाहून तुम्ही ते पिकअप कराल. सो हा एक नवीन उद्योग आहे. अजून काही जर मला सांगायचे झाले, मे बी हा एक शेवटचा मी सांगेल आणि नंतर इथे थांबेल पुढच्या प्रश्नासाठी. ड्रोन डिलिव्हरी हा एक नवीन उद्योग येऊ शकतो. ऍटलिस्ट चायनामध्ये ड्रोन ड्रायव्हिंग स्कूल्स नावाचे स्कूल्स आहेत की जिथे काय तुम्हाला ड्रोन फ्लाइंग स्कूल, आय विल नॉट से ड्रायव्हिंग स्कूल बट अ फ्लाइंग स्कूल, की जिथे फार फ्लंग म्हणजे अगदी दूर दूरच्या प्रदेशामध्ये डिलिव्हरी करायची असते तेव्हा ते 1 आणि 2 त्या पॅकेजेससाठी ट्रक पोहोचवणं तुम्हाला सोयीस्कर होत नाही. मग तुम्ही 2 व्हीलर वरतून जाऊन ती डिलिव्हरी करतात, पण बऱ्याच वेळा ते तितके सेफ नसतात आणि त्याचा वेळ जाऊ शकतो. अशा वेळेस हे ड्रोन पॅकेज डिलिव्हरी तुमचं घेऊन जातं आणि अप टू 45 किलो पर्यंत हे ड्रोन डिलिव्हरी घेऊन जाऊ शकतात आणि तुमच्या जवळच्या शहरापर्यंत, खेड्यापर्यंत ते डिलिव्हरी आणून देईल आणि लोकली मग पुढे तुम्ही ते प्रत्येक घराघरामध्ये त्याची डिलिव्हरी करता. तर तुम्ही तुमच्या गावामध्येच राहून तुमच्या गावापर्यंत अमेझॉन फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे पॅकेज आणून देईल आणि तुम्ही पुढे त्याची फक्त डिलिव्हरी करता आहात. ऑर अदर वे राऊंड सुद्धा जर तुमच्या गावामधली काही उत्पादनं असतील तर ती पण ह्या ड्रोनच्या द्वारे पिकअप करून परत आतमध्ये येऊ शकतात. हे थोडंसं अजून दूर आहे ह्या तऱ्हेचा, परंतु चायनामध्ये हे अतिशय रेग्युलर हा फिनॉमिना आहे. सध्या फक्त त्याच्यावरती थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आहे ते टेक्नॉलॉजीवरती सरकारच्या बाजूने, परंतु असे काही उद्योग आहेत जे आपण बघू शकतो. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी. आपण जसं सांगितलं तसे आपण बरेच उद्योग सांगितलेत. स्मार्ट मीटर, पीव्ही सोलार, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा, 3D, ड्रोन, लॉजिस्टिक्स. लॉजिस्टिक्स एक इंटरेस्टिंग क्षेत्र आहे मित्रांनो, कारण जर आपण चायनाशी तुलना केली तर भारतामध्ये लॉजिस्टिक्सची कॉस्ट ही 3 पट आहे. बांगलादेशची तुलना केली तरी सुद्धा लॉजिस्टिक्सची कॉस्ट 2 पट आहे. त्यामुळे भारताचं नेहमीच फोकस राहणार आहे की आपण ही लॉजिस्टिक्सची कॉस्ट कशी कमी करावी. त्यामुळे हे एक महत्वाचं क्षेत्र आहे. आनंदजी सुद्धा थोड्या वेळापूर्वी बोलले की कसं वेअरहाऊसिंग, कोल्ड चेन मध्ये यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत आहेत. आपल्याला आणखी आपले 2 फार महत्वाचे पॅनलिस्ट आहेत तर त्यांचं ऐकायचंय. नाव आय मूव्ह टू मिस्टर जेकब वर्गीस. हे जेकबजी SKF नावाच्या मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहेत HR चे. So I'll request Jacob if you could please guide us on what kind of skills are we looking at and what kind of gaps exist, what kind of opportunities exist. Okay, नमस्कार मित्रांनो. पहिल्यांदा आपण बघू की पुढच्या 1-1.5 वर्ष तरी सगळ्यांना आपल्याला थोडा त्रास राहणार आहे. बिकॉज जनरली इकॉनॉमी थोडी खाली राहणार आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज थोडे कमी राहणार आहे. पण काही असे इंडस्ट्रीज आहे जसं गंगल साहेब यांनी सांगितलंय आणि बाकी पॅनलिस्टने सांगितले, ते इंडस्ट्रीज मध्ये भरपूर ग्रोथ राहणार आहे. आणि त्यांच्यामध्ये एक महत्वाची इंडस्ट्री खास करून ते आपले जे अनस्किल्ड पॉप्युलेशन आहे त्यांच्यासाठी एक आहे की आपलं सॅनिटायझेशन. बिकॉज कोरोनामुळे एक फार मोठा वाढ जे झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझेशनची गरज पडायला लागलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला भरपूर मनुष्यबळ लागतंय. आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये बघितलं की प्रत्येक शिफ्ट संपले की अख्खे फॅक्टरीला आम्हाला सॅनिटाईज करावं लागते, आमच्या गाड्या सॅनिटाईज करावं लागते, ऑफिस सॅनिटाईज दिवसमध्ये 4-5 वेळा करावं लागतंय. तर ते एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फॉर अनस्किल्ड पीपल. बिकॉज इथे आपल्याला काय आपल्या देशात अजून काय रोबोट वगैरे नाही आहे, आपल्या देशात इथे मनुष्यबळ लागणार आहे. आणि तसंच ते जोडून सॅनिटायझेशन साठी जे केमिकल्स वापरते किंवा जे प्रोडक्ट्स वापरते ते इंडस्ट्री उफानमध्ये आहे. म्हणजे ते इंडस्ट्री ओव्हरटाईम मध्ये चाललेलं आहे आणि मला तरी वाटतं की पुढच्या 3-4 वर्ष ते इंडस्ट्रीज जे आहे ते कंटिन्युअसली ग्रो करणार आहे. आणि तिथे खास करून आपले केमिकल एज्युकेशन घेतलेला लोक, केमिकल इंजिनिअरिंग होऊ दे किंवा डिप्लोमा होऊ दे, तसा लोकांना, बिकॉज हे काय सगळे मोठ्या इंडस्ट्रीमध्ये हे प्रोडक्ट्स तयार होत नाही. भरपूर प्रोडक्ट्स माझ्या मताने स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल मध्ये पण होते आणि तिथे त्यांना स्पेशलिस्ट नॉलेजवाल्या लोकांच्या गरज लागेल. आणि तसंच रिलेटेड इज आपलं हेल्थ केअर इंडस्ट्री. ओके, एक तरी फार्मा इंडस्ट्री
आपले आधी गंगल साहेबांनी पण सांगितलं की फार्मा इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ होणार आहे, बिकॉज वेगळे मेडिसिन्स वॅक्सिन्स येणार आहेत, त्यांच्यासाठी लोक लागणार आहेत. पण कोर हेल्थकेअर इंडस्ट्री जे आहे तिथे आपल्याला माहित आहे की हे वाढ होत राहणार आहे आणि तिथे आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांच्या गरज आहे. स्पेशलाइज लोकांच्या गरज आहे, मॅन्युअल काम करण्याच्या लोकांच्या गरज आहे. हे सगळे तिथे ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे. महत्वाची आपल्याला हे होल प्रोसेसमध्ये ज्या वेळापासून आपला लॉकडाऊन सुरू झाला आपण बघितले की ई कॉमर्स, वर्क फ्रॉम होम हे कन्सेप्ट फार जोरात आहे आणि हे वाढत राहणार आहे. बिकॉज सेफ्टीच्या दृष्टीने आणि अजून लोक ऑफिसेसमध्ये जाणे, आय मीन मॅन्युफॅक्चरिंग सोडून जिथे लोकांना फॅक्टरीमध्ये जायला लागणार आहे, बट ऑफिसेस मधून काम करणार आहे, खास करून IT इंडस्ट्री वगैरेमध्ये ते वर्क फ्रॉम होम एक पुढे मला वाटतं दॅट विल बी दी नॉर्मल वे ऑफ वर्किंग पुढच्या काही वर्षासाठी. पण हे ई कॉमर्स, वर्क फ्रॉम होम हे सगळे सुरुवात झाल्यामुळे डिजिटलायझेशन आणि डिजिटल फील्डमध्ये नॉलेज जे लोकांचे आहे ई कॉमर्स मध्ये किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये, ई गव्हर्नन्स मध्ये हे लोकांसाठी ऑपॉर्च्युनिटीज भरपूर वाढलेल्या आहे आणि देर इज लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन दी IT सेक्टर ऑल्सो विच इज कमिंग अप. आमचे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आले तर आमच्या फॅक्टरीजमध्ये ITI किंवा डिप्लोमा केलेल्या लोकांच्या फार गरज आहे. आय मीन हा लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आमचे एका फॅक्टरी जे पुणेमध्ये आहे आम्ही ऑलरेडी 150 लोकांना रिक्रूट केलेला आहे आणि अजून आम्हाला 200-300 लोकांच्या गरज आहे. बिकॉज स्पेशलाइज लोक ज्यांना जे CNC मशीन किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ मशीन मध्ये काम करत होते, खास करून ITI डिप्लोमा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, वेल्डर्स हे लोकांच्या भरपूर गरज आहे. तसंच आपण बघितले की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आता जे वाढ होणार आहे, नॉर्मली गाड्यांची संख्या वाढणार आहे थोड्या दिवसाच्या नंतर, बिकॉज लोकांना आता सोशल डिस्टन्सिंग करून आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट न करताना ट्रॅव्हल करण्याची गरज पडेल. पण त्याच्यामध्ये जे युज्ड व्हेकल्स आहे, सेकंड हँड कार्स होऊ दे किंवा सेकंड हँड मोटरबाईक्स होऊ दे, ह्यांच्या इंडस्ट्री ऑलरेडी 40% 40% ग्रोथ मागच्या 3 महिन्यामध्ये दिसायला लागलेला आहे. म्हणजे काय की ते तसंच व्हेकल्स रिपेअरिंग करणे किंवा त्यांना मेंटेन करणाऱ्या लोकांना भरपूर आता संधी आहे. दिस आफ्टर सेल्स डिपार्टमेंट आणि तसंच टायर इंडस्ट्री, बेअरिंग इंडस्ट्री हे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये एक अजून 1 वर्षानंतर भरपूर ग्रोथ आपल्याला दिसेल आणि तिथे आपल्याला स्किल्ड लोकांच्या भरपूर गरज पडेल. तसंच FMCG इज ऑन अ टोटल ग्रोथ आणि ते ग्रोथ मध्येच राहणार आहे. तर FMCG मध्ये एंटायर व्हॅल्यू चेन मध्ये लोकांच्या गरज कंटिन्युअस वाढत राहणार आहे आणि दॅट विल रिअली सपोर्ट अ लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट. माझ्या मताने थोडेसे आता सेंटिमेंट्स आपल्याला थोडा लो आहे, पण ऑपॉर्च्युनिटीज जसं जसं 6 महिना अजून पुढे गेले की भरपूर इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज भरपूर येणार आहे. एक महत्वाची गोष्ट आहे की पुढच्या काळात परमनंट नोकरीच्या वाढ बघून थांबू नका. पुढच्या जे काळ आहे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, बिकॉज इव्हन आता थर्मॅक्स सारखी कंपनी प्रोजेक्ट्स घेणार आहे, प्रोजेक्ट्स मध्ये त्यांना 2 वर्षासाठी 1.5 वर्षासाठी स्पेशलाइज लोक घेणार आहे, ते पे करायला मागे हटणार नाही. पण परमनंट नोकरी जे भारताच्या लोकांच्या डोक्यात प्रत्येक वेळा बसून राहते की आम्हाला परमनंट नोकरीच्या वाढ बघून बसायची आहे, तर कृपया सगळे आपले युथला माझी एक रिक्वेस्ट आहे की ते वाढ बघून थांबू नका. फ्युचर कोणासाठी मला तरी वाटतं काही दिवसांनी इव्हन HR हेड विल बी ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब, ते कन्सेप्ट सुरू होतील. सो दॅट इज अ माइंडसेट चेंज आपल्याला म्हणतं की आपल्या विचारधारामध्ये फरक आपल्याला आणायला पाहिजे, तर आपल्याला संधी भरपूर आहे इंडस्ट्रीमध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच. आय थिंक मराठी जितकं छान आहे त्याच्या 100 जरी मला मल्याळम बोलता आलं तर किती तर आनंद होईल. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपण जो सल्ला दिलात, आपण जी माहिती दिलीत, सेक्टर सांगितलात आपण, सॅनिटायझेशन, डिजिटल, रिपेअर, मेंटेनन्स, पण या सर्वासोबतच एक माइंडसेट चेंज जो महत्वाचा आहे
की येत्या काळामध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट असतील, हा फार फार महत्वाचा संदेश आहे आपल्या सर्वांसाठी. मी यानंतर हिरेनजींना विचारणार आहे तोच प्रश्न हिरेनजी, आणि मग त्यानंतर मी लगेचच आनंदजीकडे येणार आहे. हिरेनजी. थँक्यू प्रशांतजी, आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी की लोकांशी जे आता एम्प्लॉयमेंट फील्डमध्ये येत आहेत. आपल्या पहिले पॅनलिस्टनी बरेच सेक्टर सांगितलेले आहेत जिथं स्कोप आहे. मी ते रिपीट नाही करणार, पण काही दुसरे सेक्टर्स पण मला दिसून येत आहेत जिथं मला वाटतं पुढच्या, आणि आम्ही जसं जेकब साहेबांनी म्हटलं, आम्ही आता हे जे 6-7 महिन्यांच्या पुढं आम्ही बघायला पाहिजे. जो आता प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला, ते कधी ना कधी वॅक्सिन येणार आणि परत उद्योग, ट्रेड हे सगळं परत एक नवे जोरात परत येणारच. तर मी त्या काळातलं काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते मी बघतोय, आणि हा जो काळ आहे 6 महिने किंवा 1 वर्ष, आम्ही हे नवीन स्किल्स किंवा हे प्राप्त करण्यात आम्ही लक्ष घालायला पाहिजे. 2-3 गोष्ट मी म्हणजे एक ओव्हरऑल दृष्टिकोनातनं जर बघितलं तर भारत देश असं जर आम्ही बघितलं, आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटी आहे. आपले पॉप्युलेशन यंग आहे आणि बरेचसे मॅच्युअर मार्केट्स, ग्लोबल मॅच्युअर मार्केट्स, अमेरिका घ्या, जपान, इव्हन चायना घ्या, जिथं पॉप्युलेशन कमी होत चाललेलं आहे. तर आपल्याला पुढच्या एक 10-15 वर्षात अशी एक भारताला एक संधी आहे की आपली जी डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून एक शब्द वापरतो, की आपली जे स्किल्ड लेबर आहे, जे मागच्या 15-20 वर्षात चायनाच्या पोझिशन मध्ये होती, ती पोझिशन आम्ही इंडिया घेऊ शकते की ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग बेस होऊ शकते. आणि आमची कंपनी देवगी टॉक ट्रान्सफर सिस्टम्स ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये आहे. हे आम्हाला मागच्या 4 महिन्यातच दिसून येत आहे की बरेचसे आपले जे एक्सपोर्ट्स जे आहेत युरोपला, अमेरिकेला, कोरिया, साऊथ कोरियाला, जपानला, ते सगळे बरेचसे जे कंपोनंट्स चायनामधनं सोर्स करत होते, त्यांची इन्क्वायरी आता आमच्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्याची जर व्हॉल्यूम जर बघितली तर प्रचंडच आहे. तर आपल्या स्मॉल मीडियम कंपनीला असं जर ऑपॉर्च्युनिटी जर मिळत असेल तर मला वाटतं इव्हन ऑटोमोबाईल सेक्टर जे आता बरंच त्रासात दिसते आहे, मला वाटतं एक 8 ते 10 महिन्यात हे सिच्युएशन खूपच बदलू शकतं. आताच मी म्हणू शकतो की ट्रॅक्टर सेगमेंट, 2 व्हीलर सेगमेंट आणि जे कॉम्पोनंट्स बनवतात, ऑटो कॉम्पोनंट्स जे एक्सपोर्ट करू शकतात, ह्याला ऑलरेडी खूपच वाव आलेला आहे. आणि इथं आम्ही जर बघितलं तर रिस्किलिंग किंवा स्किल डेव्हलपमेंट, जसं जेकब साहेबांनी म्हटलं, इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला जर ग्लोबल लेवलला मॅन्युफॅक्चरिंग हब जर बनायचं असेल तर दोन्ही म्हणजे इंडस्ट्री आणि वर्कमॅन यांनी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन व्हायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे, आणि ट्रेनिंग पण तसंच व्हायला पाहिजे. दुसरं एक सेक्टर जे मला तरी वाटतं खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत इज एज्युकेशन इटसेल्फ. बिकॉज इंडियात जर तुम्ही बघितलं की मी परवाच्या दिवशीच एक स्टॅटिस्टिक्स बघत होतो की 70 ते 80 लाख स्टुडंट्स प्रत्येक वर्षाला जास्ती येत असतात. तर एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन हे गावागावात पोहोचवणं हाच एक खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी होऊ शकतं. जे काय ग्रॅज्युएट्स आहेत त्यांनी थोडं ह्या
क्षेत्रात पण बघायला पाहिजे की एज्युकेशन मध्ये काय स्कोप येऊ शकतो. जसं जेकब सायनापण पण मला उल्लेख केला की रिटेलिंग आणि ई मार्केटिंग हे पण एक खूप मोठं ग्रोईंग सेक्टर आहे. त्यानंतर हेल्थकेअर, मला असं मी एका रिपोर्टमध्ये वाचलं की इंडियात प्रत्येक वर्षी 3 लाखच्या वरती नर्सेस लागणार आहेत. मी डॉक्टर्सचं नाहीये, 3 लाख नर्सेस म्हणजे त्यांच्या खाली जे काय मेडिकल सप्लायज डिस्ट्रीब्युशन, आशा वर्कर्स, आता जे हे पॅन्डेमिकच्या मुळे लोकांना हेल्थकेअर बद्दल एक सेन्सिटिव्हिटी आलेली आहे. हे पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे पण एक मोठं एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी होऊ शकतं. मी एवढंच एक म्हणणार की ऑटोमोबाईल आणि लाईट इंजिनिअरिंग ह्याच्यात इंडियाला ग्लोबली, आम्ही नुसतं बघायचं सोडून जर ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी जर बघितली तर इंडियाला खूप खूप पुढच्या 3-4 वर्षात ग्रो, म्हणजे ग्लोबल लेवलला ग्रो करण्याची संधी आहे. पण ह्याला जसं मी म्हटलं, ट्रेनिंग आणि इंडस्ट्रीनी इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही व्हायला पाहिजे. आणि मला तरी वाटतं गव्हर्नमेंट असे पाऊल घेतील जेणेकरून ह्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट येईल आणि ट्रेनिंग पण जास्ती हे मिळेल, सपोर्ट मिळेल. नक्कीच. धन्यवाद हिरेनजी, आपण भरपूर छान गोष्टी सांगितल्यात. त्यात एक महत्वाची म्हणजे आपण हे सुद्धा सांगितलं की कसं चायनातनं काही गोष्टी आता इंडियामध्ये शिफ्ट होत आहेत. ही एक फार फार चांगली गोष्ट आहे, आनंदाला. मी आनंद झाला, पण मी आनंदजीकडे चाललोय, कारण आनंदजी सांगते की आणखी आनंदजींचे काही विचार घेऊयात आपण इतरांकडे जाण्याच्या अगोदर, कारण आनंदजींना त्यांचे विचार दिल्यानंतर स्टेप आउट होऊन एका दुसऱ्या वेब चॅट मध्ये जायचंय, कारण ती एक इंटरनॅशनल वेब कॉन्फरन्स आहे, आमचं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे त्याविषयी. आनंदजी, ओव्हर टू यू. क्षमस्व वेळेच्या ह्या अभावासाठी. पण खूप सुंदर काही विचार सर्वांनी इथे मांडलेले आहेत. मनोजजी, जेकबजी, शरदजी, हिरेनजी. जेकबजींनी जो विचार मांडला की परमनंट होण्याची इच्छा आणि आग्रह हा न ठेवता आपली स्किल बिल्ड करून ऑटोमॅटिकली आपण आपल्या ग्रोथ मोडवर जावं, हे पण मी सर्वांना नक्कीच एक माझं आव्हान राहील की अशा पद्धतीने विचार करा. अपॉर्च्युनिटीज कुठे नाहीयेत आणि रिस्क कुठे नाहीये. आय थिंक मला हे अगदी उदाहरण, आता जसं कोविड पॅन्डेमिक चाललेलं आहे आणि आपण जो त्यामध्ये प्रोटेक्ट युअर सेल्फ इज द ओनली वे फॉरवर्ड, कारण डिसीज हा सगळीकडेच पसरलेला आहे. तसाच पद्धतीने इफ वी इक्विप आवर सेल्फ वेल, आपण जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर तयार केलं तर नक्कीच अपॉर्च्युनिटीज पण सगळीकडे दिसतील. आणि ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी जबाबदारी आपल्या देशाच्या या युथची आहे की आपण आपल्याला जसं कोविडमध्ये प्रोटेक्ट आवर सेल्फ करून या महामारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, तसंच अनएम्प्लॉयमेंटच्या पण महामारीपासून नक्कीच दूर राहू शकतो जर आपण आपल्याला ऑल द टाइम स्किल ठेवलं तर. आणि येणारा काळ बदलता असल्यामुळे महत्वाची सर्वात गोष्ट मला एक सांगायची की कुठल्याही एका स्किलवर निर्भर राहू नका. काही स्किल्स कमी दिवसात, कमी काळामध्ये सुद्धा साध्य करता येतात. काही डायव्हर्स स्किल सुद्धा एक व्यक्ती आत्मसात करू शकतो. त्यामध्ये अगदी आर्ट असतं, फार्मिंग असतं, सिटी फार्मिंग असतं. आज अजून एक असंच आर्टिकल पाहिलं की गार्डन मेंटेनन्स मधून सुद्धा काही चांगला बिझनेस आणि खूप मोठा रोजगार लोकांना मिळवून दिलेला एका माणसाचा मी आज केस स्टडी करत होतो. आणि जो ऍक्च्युली शेती बॅकग्राऊंड मधला होता, पण तो हे शिकला, इक्विपमेंट वापरायचे शिकला. सो इक्विप युअर सेल्फ विथ मोर टूल्स. फ्युचर हे खूप डायनॅमिक असल्यामुळे आणि तुमच्यासाठी असं नाही, पण जागतिक बाजारपेठच खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने बदलत असल्यामुळे कंपन्यांना सुद्धा सातत्याने बदलावं लागतं. जे 10 वर्षापूर्वी फक्त ट्रेडिशनल सेलिंग आणि मार्केटिंग फूड प्रॉडक्ट्स व्हायचं, आज अनेक त्याचा
पर्सेंटेज हे आता रिटेलिंग वरून ई-टेलिंग वर आलेलं आहे, सगळं डिजिटल मार्केटिंग वर गेलेलं आहे. सो तुम्ही जेवढा इक्विप तुम्हाला सगळ्यांना विविध स्किल्सनी कराल, तुम्ही नक्कीच फ्युचर रेडी राहाल आणि त्या पद्धतीनेच तुम्ही हा पॅन्डेमिकचा टाइम सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने स्किल करण्यासाठी बघा. एक आस्पेक्ट आहे स्किलचा आणि दुसरा आस्पेक्ट मी सांगतोय की स्वतःला कसं मार्केट करायचं, हा सुद्धा एक खूप महत्वाचा आस्पेक्ट आणि सल्ला मी सगळ्यांना देऊ इच्छितो. बऱ्याच वेळेस चांगले टेक्निकल लोक असतात पण बोलण्यासाठी किंवा आपल्याला ज्या स्किल्स आहेत त्या एक्सप्लेन करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी चांगल्या पद्धतीने कमी पडतात आणि ऑपॉर्च्युनिटी गमावून बसतात. समोरच्याचं चांगलं ऐकून घेण्याची भूमिका आणि आपल्या काही स्ट्रेंथ्स आहेत ह्या सांगण्याची भूमिका सुद्धा तेवढीच तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळवण्याची संधी जवळ आणून देईल. त्यामुळे ते कदाचित तुम्ही कधीही विसरू नका की व्यवसाय आहे, जॉब आहे, धंदा आहे, कम्युनिकेशन म्हणजे आपली आपल्याला ज्या पद्धतीने प्रेझेंट करायचं आहे आपल्या स्किलला त्यात कधीही कमी पडू नका. भले रायटिंग तुमचं चांगलं आहे, तुमचं कम्युनिकेशन बोलणं चांगलं आहे, ते सगळी स्ट्रेंथ नक्की जपून ठेवा. जिथं वाटत नाही तिथे ती अक्वायर करायचा प्रयत्न नक्की करा गायडन्स घेऊन. कमिंग टू ओनली अपॉर्च्युनिटीज नाव इन फूड इंडस्ट्री. फूड इंडस्ट्री ही लार्जली ट्रेडिशनल फूड इंडस्ट्री इंडियामध्ये वाढलेली आहे. फॅमिली ओन बिझनेसेस इथे आहेत आणि काही स्टार्टअप्स पण नव्याने सुरू झालेले आहेत आणि ही खूप ऑटोमाइज सेक्टर नसल्यामुळे ऑटोमोबिल्स सेक्टर, इंजिनिअरिंग सेक्टर सारखं, त्यामुळे इथे मनुष्यबळ खूपच जास्त प्रमाणात लागतं. माझ्या दृष्टीने लेदर इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री आणि गारमेंट इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर इंडस्ट्री या वन ऑफ द लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट जनरेशन इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे HR चा रोल इथे खूप मोठा कायमच येणार आहे आणि HR मधील लोकांना खूप मोठी संधी फूड इंडस्ट्रीमध्ये आता पुढे दिसते. डिजिटल मार्केटिंग, त्यामुळे ग्राफिक डिझायनर ऍज इट इज डायरेक्टली नाही पण ग्राफिक डिझायनिंग स्किलचा यूज आपण ई मार्केटिंग डिजिटल स्पेसवर कसा चांगला करू शकतो ह्यासाठी नक्कीच त्याचा यूज खूप मोठ्या प्रमाणावर होईल. वेबसाईट डिझायनिंग साठी खूप मोठ्या प्रमाणावर होईल एक्सेट्रा. लॉजिस्टिक्स, वेअरहाऊस आणि कोल्ड स्टोरेज ह्यासाठी कदाचित आलेल्या आत्मनिर्भर स्कीम मध्ये सर्वात जास्त वाटा आणि सपोर्ट गव्हर्नमेंटनी दिलेला आहे आणि ऑलरेडी हा नसताना सुद्धा कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसिंग हे ट्रिमेंडस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे लॉजिस्टिक्स मॅनेजर म्हणा किंवा फोर्कलिफ्ट ऑपरेटर म्हणा किंवा वेअरहाऊसिंग ऑफ मॅनेजमेंट सिस्टीम मधले एक्सपर्ट म्हणा, खूप मोठ्या प्रमाणावर ही संधी आता उपलब्ध होत आहे. इंजिनिअरिंग सेक्टरला कनेक्ट केलं तर कन्व्हेअर बेल्ट किंवा रिलेटेड मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स, मटेरियल स्टॅकिंग सिस्टीम्स ह्या इंडस्ट्रीजला पण येणाऱ्या काळामध्ये भरपूर वाव मोठा आहे. आणि इंडिया जसं प्रशांतजींनी सांगितलं की आज सुद्धा एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट म्हणजे ग्रोथ होण्याचे ऑपॉर्च्युनिटी लॉजिस्टिक्स मध्ये माझ्या दृष्टीने सर्वात मोठे आहेत, कारण ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि अजूनही लॉजिस्टिक्स खूप प्रमाणात डेव्हलप झालेलं नाहीये. सो हा एरिया नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा रोजगार निर्मितीचा हे साधन ठरणार आहे. त्यानंतर जसं म्हटलं की या जेनरिक इंडस्ट्री आहेत, ट्रेडिशनल इंडस्ट्री आहेत, त्यामुळे ऑर्गनाइज नाहीयेत. त्यामुळं लीन मॅनेजर्स म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्सचे अप्रोचेस म्हणा, जे आज ऑटोमोबाईल मध्ये खूपच मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेत, फूड इंडस्ट्रीमध्ये MSME, SME येत आणि जास्तीत जास्त फूड इंडस्ट्रीज आज खूप कमी प्रमाणात डेव्हलप झालेले आहेत. रोबोटिक्सचा जेवढा वापर ऑटोमोबाईल मध्ये आहे तेवढा फूड इंडस्ट्रीत नाहीये. सो खूप मोठी एक अपॉर्च्युनिटी जे कोणी मॅन्युफॅक्चरिंग एक्सपर्ट्स आणि एक्सेल करणारी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली, त्यांना सुद्धा मी आव्हान हे देईन की तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याकडे सुद्धा नक्की बघावं. ही इंडस्ट्री खरंच एक रायझिंग इंडस्ट्री आहे आणि ही खूप मोठी गॅप आहे आज या इंडस्ट्रीमध्ये. आणि ITI मशीन ऑपरेटर्स म्हणा, एन्व्हायरमेंटल इंजिनियर्स, फूड इंडस्ट्री वेस्ट प्रोड्यूस करते आणि ETP, STP तिथे असतात आणि एन्व्हायरमेंटलचा अख्खा लॉ खूप स्ट्रिक्ट होत चाललेला आहे. प्लास्टिकवर निर्बंध खूप मोठ्या प्रमाणात आला आहे, त्यामुळे खूप मोठी संधी एन्व्हायरमेंटलिस्टला ह्या एरियामध्ये डेफिनेटली दिसते. हर्बल मेडिसिन, आयुष मिनिस्ट्रीनी खूप मोठी एक स्कीम आता डिक्लेअर केलेली आहे
त्यामुळे त्या सेक्टरमध्ये जे कोणी फार्मिंग किंवा FPO आणि यात आहेत त्यांना हर्बल प्लांटेशन आणि सप्लाय टू हर्बल मॅन्युफॅक्चरिंग, जसं फार्मा वाढलंय तसंच आयुर्वेद सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जगभरात वाढतोय, तो फोकस नक्की लोकांनी द्यावा. आणि एक लास्ट बट द लिस्ट सांगू इच्छितो की वेस्ट मॅनेजमेंट इन आवर एंटायर कंट्री, अख्ख्या देशात वेस्ट मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ, वेस्ट टू हेल्थ हा अप्रोच वाढत चाललेला आहे. इंडस्ट्रीजला सुद्धा गायडन्स खूप हवा आहे, कशा पद्धतीने यात डील करावं. सोसायटीला, अख्ख्या देशालाच हा गायडन्स आणि त्यामध्ये कार्य करणारी लोक हवी आहेत. ही एक खूप मोठी संधी मला येणाऱ्या काळामध्ये दिसते आहे. आमच्या आज प्रवीण मसालेवाल्यांच्या 12 युनिट्स आहेत आणि 12 युनिट्स मध्ये या सर्व स्तरांवर आमच्याकडे मॅन पॉवरच्या रिक्वायरमेंट्स आहेत. ज्याने कोणाला इंटरेस्टेड पार्टीजला, लोकांना आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे, आमच्या लिंक्डइन पेजवर कनेक्ट होऊ शकता आणि तुम्हाला त्याच्यावरून रिस्पॉन्ड नक्कीच केलं जाईल. राईट फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट लेबर ते अप टू द सिनियर लेवल मॅनेजर, सर्व प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि माझ्यापर्यंत जरी पोचायचं असेल तर आम्ही MCCIच्या फूड इंडस्ट्री कमिटी थ्रू तुम्हाला तुमची एक्सपर्टी वेगळ्या कुठल्या इंडस्ट्रीजची असेल, फूड इंडस्ट्रीची, तर तिथे सुद्धा कनेक्ट करून देण्याचा आम्ही जरूर आवर्जून प्रयत्न करू. एवढंच मी बोलून मी थांबीन. थँक्यू सो मच. धन्यवाद आनंदजी. आपण सांगितलं बऱ्याच गोष्टी, त्यासोबतच आपण हे सुद्धा सांगितलं की काय संधी उपलब्ध आहेत स्वतःच्या तुमच्या ग्रुप कंपनीमध्ये सुद्धा. जर शक्य असेल तर तुम्ही आपला जर HR चा ईमेल ID द्याल माझ्या कलिगकडे किंवा इथं चॅट विंडोमध्ये, तर आम्ही नक्की तो लोकांसाठी प्रसिद्ध करू किंवा उपलब्ध करून देऊ. पण आपण त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपण परत भेटू नंतर. धन्यवाद. थँक्यू सो मच सर्वांना खूप खूप एक चांगल्या शुभेच्छा, पॉझिटिव्ह शुभेच्छा की ह्या वेळेचा अतिशय उपयुक्त वापर करा आणि स्वतःला जसं म्हटलं ह्या डिसीज पासून प्रोटेक्ट करतोय तसंच चांगलं स्किल करून ह्या अनएम्प्लॉयमेंटच्या थिंकिंग मधून सुद्धा बाहेर पडून चांगला येणारा स्कोप आणि काळ ह्याकडेच लक्ष देऊन कार्य करा. थँक्यू सो मच. थँक्यू. माझा पुढला प्रश्न असणार आहे शरदजींसाठी आणि जेकबजींसाठी. बरेच प्रश्न आलेले आहेत पण मी त्याचा एक सारांश म्हणून दोन प्रश्न काढलेत त्यातनं आणि दोन्ही मी एकदाच विचारणार आहे. सुरुवातीला शरदजी त्यानंतर जेकबजी बोलतील. त्यातला एक प्रश्न असा आहे की एक जेव्हा कॅन्डिडेट आपण पाहता अनस्किल्ड आणि स्किल्ड हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत, तर आपण नेमकं काय पाहता? फक्त मार्क्स पाहता, ग्रॅज्युएशनचे, 12वीचे, CV पाहता, सर्टिफिकेट्स पाहता, ऍटिट्यूड पाहता, काय नेमकं पाहता आपण, असं बऱ्याच लोकांना ऐकण्याची इच्छा आहे. आणि दुसरा त्यासोबतच प्रश्न असा आहे की आपण हायर किंवा रिक्रुटमेंट कशी करता? आपल्या HR डिपार्टमेंट तर्फेच, प्लेसमेंट कन्सल्टन्सी तर्फे, की कसं लोकांनी अप्रोच करायचं आपल्याला? सुरुवातीला शरदजी आणि त्यानंतर जेकबजी. सेम क्वेश्चन. ओके. धन्यवाद. जेव्हा एखादा कॅन्डिडेट समोर येतो तेव्हा एखादा जर फ्रेशर असेल, म्हणजे ज्याची नोकरीची पहिली संधी आहे, तर त्यावेळेस आपण काय बघतो की किमान त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याच्याबद्दल त्याला उत्तर देता येतं का? कारण त्याच्यावरनं त्या माणसाची सिन्सिअरिटी कळते. कारण इतर काहीतरी प्रश्न विचारून त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होतं, हे कसं करायचं, कारण की त्या बिचाराला अनुभव नसतो. म्हणून किमान आपण ज्या विषयामध्ये आपलं क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये थिअरीचे प्रश्न विचारून, किंवा तुम्ही जर तुमचं कुठे प्रोजेक्ट केला असेल तर तिथे तुम्ही काय काम केलं, आणि ते त्याच्यावरनं खूप कळतं की ह्या व्यक्तीची कामामधला सिरियसनेस आणि सिन्सिअरिटी किती आहे. दुसरं, जर एखादा अनस्किल्ड असेल तर किमान त्याची काही काम करण्याची तयारी आहे का, आणि जर पुढे त्याला संधी दिली तर पुढे त्या काहीतरी प्रशिक्षण घेऊन वरती आणखीन पुढे जायची त्याची इच्छाशक्ती आहे का. आणि या दोन्हीमध्ये सर्वात जर काही महत्वाचं असेल स्किल्ड आणि अनस्किल्ड तर ऍटिट्यूड. कारण ऍटिट्यूड हा अतिशय, म्हणजे माझी मनस्थिती कशी आहे, माझा विचार करण्याची पद्धत कशी आहे. कारण काय स्किल शिकवता येतात पण एखाद्याची जर इच्छाशक्ती नसेल किंवा जर त्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड नसेल, म्हणजे विचार करण्याची जर भूमिका योग्य नसेल, तर त्या व्यक्तीला कंपनीमध्ये घेऊन आणखीन प्रॉब्लेमच होतात.
म्हणून तुम्ही जर मला विचाराल तर एखाद्या यंग एज मध्ये कोण येत असेल तर त्याला फार तर अभ्यासातलं थोडंसं कमी आलं तरी हरकत नाही, परंतु त्याची काम करण्याची इच्छा आहे का? म्हणजे असं जर कोणाला मी विचारलं तू 14 तास काम करशील का, तो सगळ्यांना हो म्हणतात. तुम्ही विचार करा की तुमच्या समोर जो बसलेला असतो इंटरव्ह्यू घेणारा, त्याचे थोडेसे केस पांढरे झालेले असतात, म्हणून तो तुम्हाला विचारतो तुमचा दिनक्रम सांगा, हाऊ इज युअर डे, तुम्ही कामावर गेल्यावर कसे होता, आणि त्याच्यावरनं आम्हाला जजमेंट येतं की तुम्ही 5 तास काम करता, 8 तास काम करता, 5:30 वाजले की पोथी पुस्तक बंद करून घरी जायचा विचार चालू करता, हा आणखीन काही करायचं असतं. त्यामुळे त्या दृष्टीने जरी तुम्ही आता जर तुमच्यात काही बदल आणायचा असेल तर बदल आणा. दुसरी एक मोठी गोष्ट व्हायला लागली आहे की पूर्वी आपल्याला इंग्रजीची भीती होती, आता बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आम्ही लोकांना सांगतो की लँग्वेज आणि कम्युनिकेशन इज डिफरंट. आणि जो उल्लेख जेकब साहेबांनी केला की आमच्या साईटवरती लोकांना काम करायचं असेल तिथे इंग्लिश म्हणजे काय फार मोठी गरज नसते, तिथे जाऊन काय तुम्हाला काही प्रॉडक्ट सेल करायचं नसतं, परंतु जर तुम्ही कम्युनिकेट चांगलं करू शकलात, एक्सप्रेस चांगलं करूया, तुम्ही जर स्वतःच्या मनात जे आहे ते व्यक्त करू चांगल्या प्रकारे करू शकलात तर त्याची थोडीशी तुम्हाला स्वतःच्या मातृभाषेत तुम्ही करा, हिंदीमध्ये करा, काही हरकत नाही. आता आपण एक लक्षात घ्या की भारत हा आता कुठल्याही ज्याला आपल्याला म्हणतो की इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स अशातला देश राहिलेला नाहीये. त्यामुळे आपल्या देशामध्ये जे चांगलं असेल, जे योग्य असेल, ज्या प्रकारची माणसं हवी असतील तर आपण तशा प्रकारचं त्यांना संधी देतो. दुसरं जो उल्लेख केला जेकब साहेबांनी त्याचा मी एका वेगळ्या भाषेमध्ये म्हणतो की नाव यू शुड बॉदर अबाउट इन्कम सिक्युरिटी दॅन जॉब सिक्युरिटी. म्हणजे मला रेग्युलर माझं उत्पन्न कसं होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, ह्याच्यामध्ये नाही लक्ष द्यायला पाहिजे की मला नोकरी नक्की चांगली मिळेल, म्हणजे परमनंट नोकरी मिळेल का. जॉब सिक्युरिटीचे दिवस गेले, आता कंपन्या लोकांना एम्प्लॉयबल करतात, एम्प्लॉयमेंटची गॅरंटी कोणी देत नाही. म्हणजे तुम्हाला नोकरीसाठी युक्त आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो, कारण आज ही संधी आहे, उद्या दुसरीकडे येईल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. हा दुसरा. आणि दुसरा प्रश्न काय होता प्रशांत साहेब तुमचा? हा जी, दुसरा मुद्दा असा होता की नाही आपण दोन्ही आपण हायर कसं करता, म्हणजे प्लेसमेंट HR की कसं? करेक्ट. तर सगळ्या कंपन्यांच्या हल्ली वेबसाईट वरती करिअर सेक्शन असतो, तर तुम्ही तिथे जाऊन करू शकता. किंवा जर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पाहिजे असेल म्हणजे अगदी स्किल वेल्डिंग तर डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जाऊन तिथे ऍप्लिकेशन द्यायचा, असंच करू शकतो. कारण काय स्किल्ड मध्ये अजूनही प्लेसमेंट एजन्सीज वगैरे अशा प्रकारचं काही नाहीये. किंवा सरकारने जे आता त्यांचं पोर्टल काढलेलं आहे की जिथे कामगार जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतात, कारण काय मायग्रंट लेबर खूप गेलेले आहेत. महाजॉब पोर्टल प्लीज तिथे करा, कारण कंपन्या मोठ्या प्रमाणात विशेषतः जे ट्रेड स्किल्स आहेत वेल्डर, फिटर किंवा तुम्ही जर कुठे हेल्पर म्हणून सुद्धा काम केलं असेल तुम्ही रजिस्टर करा, त्याला काही तुम्हाला पैसे पडत नाहीत पण तुम्हाला संधी मिळू शकते. महाजॉब पोर्टलमध्ये तुम्ही जाऊन करा, मोठमोठ्या कंपन्या तिकडे जातील आणि तिकडनं कामगार घेऊ शकते. अदरवाईज प्लेसमेंट एजन्सीज, परंतु आता युग आलाय करिअरचं, आय मीन इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमेशनचं, त्यामुळे तुम्ही करिअर पेज वरती जाऊन जर केलं तर त्यामुळे त्याच्यामधनंही खूप, कारण की कंपनीला खर्च नसतो. आज आम्ही लिंक्डइन वगैरे अशावरती जाऊन रिक्रूट, सोशल मीडियाच्या थ्रू रिक्रूट करतो का, आम्हाला प्लेसमेंट एजन्सीला पैसे द्यायला नको. त्यामुळे ह्याचा उपयोग करा, तुम्ही पूर्ण उपयोग करा. कंपनीच्या करिअर पेजवर जा. मी रोज माझ्या HR मॅनेजरना सांगतो की सकाळी 5 मिनिटं करिअर पेज बघा. तुम्हाला एक माणूस मिळाला तर तुम्ही कंपनीचे 5-6 लाख रुपये वाचवता, हे लक्षात घ्या. शेवटचा विषय जो दिवगी साहेबांनी मांडला, शिक्षण. लक्षात घ्या की शिक्षण म्हणजे नुसती शाळा नाही, तर शिक्षण म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ट्युशनचा केवढा मोठा व्यवसाय आहे. आणि काही चांगल्यातून वाईटातून काही चांगलंही निघतं, ब्लेसिंग इन डिस्गाईज. पॅन्डेमिकने आपल्याला दाखवून दिलाय की आपण व्हर्च्युअल शिक्षण आता सुरू केलं. म्हणजे आता शाळांमध्ये बिचारा आई वडिलांना बसावं लागतं मोबाईल फोन घेऊन किंवा आयपॅड घेऊन की आज वर्गामध्ये काय आहे, आणि हे आता सुरुवात आहे म्हणून आई वडिलांना बसावं लागतं. अजून 1-2 वर्षामध्ये मुलं सुद्धा स्वतः हे करायला लागतील, आणि हे शाळेचं झालं. पण जर ट्युशन तुम्ही जर चांगलं तुम्हाला शिकवण्याची आवड असेल आणि जर तुम्ही मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश हे विषय शिकू शकलात
तर ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, तुम्ही राहत कुठेही असाल, तुम्ही राहत कुठेतरी खेड्यामध्ये असाल, परंतु तुम्ही शहरातल्या मुलांना सुद्धा गणित शिकवू शकता. तुम्ही मराठीमध्ये बोलू शकत असाल तर मराठी माध्यमातल्या शाळेतल्या मुलांना सुद्धा तुम्ही गणित शिकवू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची काहीच गरज नाहीये. पूर्वी जे होतं मला शहरात जाऊन जागा बघायला पाहिजे, भाडं द्यायला पाहिजे, हे काही नसेल. त्यामुळे ह्याचाही विचार तुम्ही हळूहळू चालू करा की मला घर बसल्या, नोकरी नाही परंतु मी स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करतो. आणि मला वाटतं ह्या संधी खूप येणार आहेत. शेवटचं की होम स्कूलिंग जो पाश्चिमात्य देशामध्ये विषय आलाय की आज आई वडील मुलांना शाळेमध्ये पाठवत नाही, आम्ही घरी बसूनच शिक्षण करू. त्यामुळे ही संधी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येणार आहे. जसजसा आपला देश हा डेव्हलप नेशन म्हणून होणार आहे. जो गार्डनिंगचा विषय झाला, पूर्वी गार्डनिंग कोणाला परवडत होतं, परंतु जसजसं आपलं पर कॅपिटा इन्कम वरती जात जाईल तसं आमचं डिस्क्रिशनरी स्पेंडिंग ज्याला म्हणतो की जे आम्ही पूर्वी तिथे खर्च करायचो नाही, तिथे खर्च आम्ही नॅचरली करायला लागू. आणि त्याच्यामुळे नवीन संधी त्या क्षेत्रामध्ये यायला लागतील. कुठलंही क्षेत्र हे कमी किंवा निम्न असं नाहीये. अल्टिमेटली आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे, हेच एक लक्ष आपण ठेवायला पाहिजे. कारण काय रोजगारामुळे तुम्हाला जर रोजगार असेल, तुम्हाला जर इन्कम असेल, तुम्हाला जर उत्पन्न असेल, तर व्यवसाय कुठलाही असो तुम्हाला स्टेचर येतं. धन्यवाद. धन्यवाद शरदजी, आपण खूप खूप छान बोललात, खूप छान मार्गदर्शन केलं. हा कार्यक्रम आणखी 10 ते 12 मिनिट चालणार आहे, जास्तीत जास्त एक 15 मिनिट चालेल. तर हाच प्रश्न आहे जेकबजी आपल्याला, आपण प्रश्न ऐकलेला आहात त्यामुळे मी सरळ आपल्याकडे जातोय. बर, तर गंडल साहेबांनी काही बोलण्यासाठी सोडलं नाही आहे. पण जसं साहेबांनी सांगितलंय की कुठलाही एक कॅन्डिडेट खास करून समोर आले की 2 गोष्टीवर त्यांचं लक्ष देत आहे. एक तरी त्यांना जे फ्रेशर आहे तर त्यांच्या ते मार्क्स आहे त्यांच्यावर आम्ही लक्ष देत आहे. म्हणजे कारण काय आहे की त्यांना शिक्षण करण्याच्या शिवाय दुसरे काय काम नाहीये. तरी ते शिक्षण करण्याचे त्यांना जे काम दिले गेले त्यांच्या घरच्या लोकांनी ते व्यवस्थित केले की नाही, त्यांच्या एक प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या मार्क्सवरून येत आहे. पण फक्त मार्क्स बघून आम्ही कोणाला सिलेक्ट करत नाही, ते महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्यावर एक बघते आम्ही. पण महत्वाची गोष्ट आहे की जे काही त्यांनी शिकला त्यांना थोडा अप्लाय करण्याचा किंवा त्यांचा ते उपयोग करण्यासाठी त्यांच्या डोका चालतंय की नाही, हे आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याच्यामधून. जसं माझ्याकडे कोणी मेकॅनिकल इंजिनियर आले किंवा एक डिप्लोमा मेकॅनिकल आले तर मी त्यांना विचारतो की बाबा तुम्ही बेरिंग बघितलेलं आहे का? तर म्हणतो हो सर बघितलेलं आहे. तर पुढचा प्रश्न होतोय की जरा तुम्ही स्वतः विचार करून सांगा की हे बेरिंग बनते कसा. म्हणजे त्यांच्यामधून आपल्याला लक्षात आहे की त्यांनी जे शिकलेलं आहे की ते प्रोसेस काय आहे, त्यांनी इंडस्ट्री बघितले नसतील पण त्यांना ते विचार करण्याची काबिलियत आहे की नाही ते खास करून बघताय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज मेहनत करण्याची ऍटिट्यूड त्यांच्यामध्ये आहे की नाही. ते जसं साहेबांनी सांगितले त्यांचे जे हॅबिट्स आहेत त्यांच्याबद्दल थोडा विचार केले ते कळतंय. आणि त्यांना कामाची गरज किती आहे ते सुद्धा कळतंय की त्यांच्या जीवनाबद्दल थोडा आपण त्यांना विचारला तर कामाची किती त्यांना गरज आहे ते दिसते. काही मुलं भेटते की नुसतं शाळेला जाते किंवा कॉलेजला जाते आणि घरून जाऊन बसते. दुसरे काही बघते की आपण शिकते पण काहीतरी थोडेफार व्यवसाय करते, काहीतरी आई वडिलांना हातभार देण्याचे प्रयत्न करते. तर तिथून आपल्याला दिसतंय की नाही हा माणूस काहीतरी मेहनत करणार आणि पुढे जाण्याचे त्यांच्यामध्ये एक इच्छा आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस आमच्यात बघितले की खास करून आमचे अनस्किल्ड आहे आणि डिप्लोमा आणि ITI ज्यांना आम्ही ट्रेनी साठी घेत आहे. आमच्या कुठल्याही फॅक्टरीच्या गेटवर आले तर तिथे डायरेक्टली त्यांना ते इन्फॉर्मेशन मिळते की कोणाला भेटायचे आहे आणि कोणाकडे ऍप्लिकेशन द्यायचे आहे आणि त्यांच्या मार्फत ते प्रोसेस होते. आणि सिलेक्शन प्रोसेस म्हणजे काही हो तुमचे क्वालिफिकेशन त्यांना ते रिटन टेस्ट आमच्या कंपनीच्या होत्या. ITI तर ITIच्या दर्जेच्या, डिप्लोमा त्यांच्या दर्जेच्या, त्यांना पुढच्या आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मेडिकल टेस्ट आणि ऑल्सो इंटरव्ह्यू हे सगळे झाले नंतरच त्यांचं सिलेक्शन होत आहे. खास करून जे एक्सपिरियन्स लोक आहे, इंजिनियर्स आहे किंवा MBA आहे त्यांच्याकरता आमचे नॉर्मल जे पद्धत आहे काही प्लेसमेंट एजन्सी थ्रू होत आहे. पण आता
गंगल साहेबांनी जसं सांगितले की सोशल मीडिया एवढी पसरलेलं आहे, Naukri.com आहे, लिंक्डइन आहे, आम्ही कशासाठी प्लेसमेंट नाही, बिकॉज ते सुद्धा तिथे जाऊन शोधते. तर आम्ही त्यांना ते पैसे कसे द्यायचे, तर तिथे जाऊन तिथून करते. आणि ऑल ओव्हर जॉब्स आहे जे एसकेएफचे आमचे जॉब्स आहेत ते लिंक्डइन मध्ये आता और मॅनेजमेंट कॅडर जे आहे ते ऑलवेज आता पोस्ट होत आहे. सो दिस इज हाऊ वी जनरली लुक ॲट. आणि फार महत्वाची गोष्ट आहे की नवीन स्किल्स पिकअप करण्याची फ्लेक्सिबिलिटी आहे की नाही, की ते माणसामध्ये ते मानसिकताची काय म्हणतात फ्लेक्सिबिलिटीला लचीला पण आम्ही म्हणतो हिंदीमध्ये, ते आहे की नाही. ते इंटरव्ह्यू मध्ये आणि किंवा ट्रेनिंगच्या पिरियड मध्ये ते आम्हाला कळतंय आणि तिथून हे पुढे डिसाईड होतं की हे माणूस पुढे आपल्या कंपनीसाठी टिकून राहण्यासाठी, कंपनीच्या ग्रोथसाठी कितपर्यंत तयार आहे. आणि आता फार इम्पॉर्टंट गोष्टी आहे की इलेक्ट्रॉनिक काय म्हणते डिजिटलायझेशनचा वापर करण्याची तयारी कितपर्यंत आहे. म्हणजे नुसतं मी यायचे आणि हमाली करायचे ते नाही. आता कसं मी स्मार्ट वर्क कसा करणार आहे त्यांच्यासाठी माझी स्वतःचे डोका वापरणार आहे का, मी काय सजेशन्स देणार आहे का. आता मी एक नॉर्मल प्रश्न जे इंजिनियर्स येतात त्यांना विचारताय की बाबा आमचे काही बेअरिंग कुठल्या गाडीमध्ये लागलेलं आहे आणि गाडी अख्ख्या देशात फिरते. आता आमच्या फॅक्टरीमध्ये बसून ते बेअरिंगच्या लाईफ कसा आहे, ते कसं चाललेलं आहे, हे आम्ही स्टडी करू शकते का. म्हणजे हे विचार करते की ते पोरांना तिथपर्यंत विचार करण्याची काबिलियत आहे. आणि आताच्या पोरांना माहित आहे की सेन्सर्स लावले तर इंटरनेटमुळे ते आम्ही मॉनिटर करू शकतो, पण ते विचार करण्याची त्यांची काबिलियत आहे की नाही, अशा काही गोष्टी आम्ही टेस्ट करून लोकांना घेत आहे. धन्यवाद जेकबजी, आपण पण खूप छान सांगितलं आणि नक्कीच शरदजी खूप छान बोलले, पण आपणही त्यात खूप छान ऍडिशन केलं. यानंतर मी विचारतोय, हा एक शेवटचा राऊंड आहे मनोजजींना आणि हिरेनजींना, जर त्यांना काही क्विकली या बाबतीत सांगायचं असेल तर त्यानंतर मी 2-1 मिनिट घेईन कन्क्लूड करण्यासाठी. हिरेनजी आणि मनोजजी, एनी वन ऑफ यू. ओके, आय थिंक एक शेवटची मुद्दा जर मला मांडायचा झाला तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ज्याच्यामध्ये भाग आहे तो म्हणजे रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग. तर ह्याचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे जो काही अनुभव आहे, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात आणि नंतर एक 4 वर्षाचा अनुभव आहे, याचा अर्थ शिक्षण थांबलं का, तर तुम्ही तिथे जाऊन एक छोटासा कोर्स करून जर तुम्ही ते जर कोर्स तो त्यांची परीक्षा जर पास झालात तर तुम्हाला पुढची त्याच्यामध्ये एक सर्टिफिकेट मिळतं. हा एक फार महत्वाचा भाग आहे. आणि हार्डली अगदी अतिशय म्हणजे मामूली स्वरूपाची फी असते त्याच्यामध्ये, एक मला वाटतं 1000 रुपयाच्या आतलीच फी असते, ज्याद्वारे तुम्हाला पुढचं हे मिळतं, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट मिळतं. दुसरं एक अजून आहे तो म्हणजे एक बॅचलर ऑफ व्होकेशनल स्किल्स, हा एक नवीन आता अभ्यासक्रम सरकार राबवू इच्छितोय. आणि हा कम्प्लिटली याचे जे स्किल्स आहेत त्याचे जे क्वालिफिकेशन पॅक म्हणून हा शब्द वापरला जातो, तर हे सर्व इंडस्ट्रीने दिलेल्या इनपुट्स वरती हे ठरवले जातात आणि त्यावरती हा बी वॉक हा म्हणजे बीएससी सारखा हा कोर्स असेल. आणि हा कोर्स सुद्धा तुम्हाला करता येतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मल्टिपल एंट्री पॉइंट्स आणि मल्टिपल एक्झिट पॉइंट्स आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत जायची गरज नाही. तुम्हाला 1 वर्ष कंप्लीट केलं तर डिप्लोमा मिळतो, 2 वर्षानंतर ऍडव्हान्स डिप्लोमा मिळतो आणि 3 वर्षानंतर डिग्री मिळते. आणि हे तुम्ही केव्हाही एंट्री आणि एक्झिट घेऊ शकतात. सो सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला जे वेगवेगळे नवीन जे स्किल शिकायचं आहे आणि त्याची जर कोणाला एक स्पेसिफिक डिग्री किंवा अशी जर बघायची असेल तर आता या दृष्टीने बऱ्याच संधी उपलब्ध आहेत, ते वापरून सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकतात. थँक्यू. धन्यवाद मनोजजी. हिरेनजी, आपल्याला काही यामध्ये ऍड करायचंय? या मला एकच गोष्ट म्हणजे जरा मी रिएम्फसाइज करतो की जे आनंदजींनी म्हटलं की जॉब सिक्युरिटी टू इन्कम सिक्युरिटी, ह्याच्यावरती मी थोडं जास्ती एम्फसाइज करू इच्छितो की एज्युकेशनचा अजून एक खूप मोठा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे इंटरनेट. म्हणजे जे पहिलं आपल्याला कुठल्या इन्स्टिट्यूशन मध्ये जाऊन स्किल प्राप्त करण्याची
जी गरज असायची, आता तुम्हाला इंटरनेटवरून पण खूप स्किल्स शिकू शकता आणि इंडस्ट्री पण ह्या स्पीडने आता पुढं जे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा इंडस्ट्री 4.0 हे जे काय नवीन कन्सेप्ट येत आहेत ह्याच्यामुळे जे पहिलं एक थॉट प्रोसेस होता की एक करिअर घेतलं तर तेच जीवनभर तेच आम्ही करू, तशी आता पुढं वेळ राहणार नाही. बरेच शिकलेल्या लोकांना पण मिड करिअरमध्ये त्यांना रिस्किल करावं लागणार आहे. तर ह्याची आपली मनाची तयारी ठेवायला पाहिजे आणि आय थिंक जर तुम्ही स्किल अक्वायर करत गेलं तर इन्कम सिक्युरिटी नक्की मिळणार. थँक्यू. धन्यवाद. मी शेवटचे 2-3 मिनिट घेईन आणि आपण हा कार्यक्रम 2-3 मिनिटांमध्ये संपवणार आहोत. सर्वप्रथम सर्व तज्ञ आणि अनुभवी मंडळींचं खूप खूप आभार. बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या, मी त्या काही रिपीट करणार नाही आता, पण 2-3 गोष्टी ह्या वारंवार आपण ऐकल्या आज. त्या म्हणजे जॉब्स फक्त परमनंट हवेत असं नाहीये, तर येत्या काळामध्ये एक आर्थिक सुरक्षा ही जास्त महत्वाची असणार आहे. ती ठेवण्यासाठी जर आपल्याला बऱ्याच वेळा जॉब कदाचित चेंज करायला लागतील, त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला कौशल्य ग्रहण करायला लागेल, बऱ्याच वेळा आपल्याला शिकायला लागेल, वारंवार रिस्किल करायला लागेल. यासोबतच आपण ऐकलं स्किल्स महत्वाचे आहेत, त्यासोबतच ऍटिट्यूड खूप खूप महत्वाचं आहे. शेवटची बाब म्हणजे आपण कंपनीच्या वेबसाईटमध्ये जाऊन पाहू शकाल, प्लेसमेंट कन्सल्टन्सी किंवा HR ला अप्रोच करू शकाल, पण त्यासोबतच सोशल मीडियावरती जॉब्स पाहणं हे खूप सोपं असणार आहे. आपण जर सोशल मीडियावरती सर्वजण ऐकत आहात तर नक्कीच यासाठी कनेक्ट करू शकाल. हा एक MCCIचा प्रयत्न आहे. सहसा आमचं काम असतं कंपनीच्या तर्फे सरकारदारी जाऊन सांगणं की एक इंडस्ट्रीला काय हवंय किंवा इंडस्ट्रीजला मदत करणं त्यांच्या कॅपेबिलिटी बिल्डिंगसाठी. पण हा एक वेगळा प्रयोग आम्ही घेतलेला आहे हाती. हा त्या शृंखलेतली ही दुसरी बाब आहे, हा दुसरा कार्यक्रम आहे. मागच्या आठवड्यात आम्ही 4 वेगवेगळ्या उद्योजकांना बोलवलं होतं आणि बऱ्याच लोकांनी महाराष्ट्रभरातनं बऱ्याच युवक युवतींनी यामध्ये सहभाग नोंदवला. आज सुद्धा आम्ही काही उद्योजक आणि काही फार अनुभवी तज्ज्ञ अशी ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटची हेड्स मोठ्या मोठ्या कंपन्यातनं बोलवलीत, त्यांनी मार्गदर्शन केलं. आमची अपेक्षा आहे की आणखी काही आठवडे हा कार्यक्रम असाच चालू ठेवू. उद्देश एकमेव आहे की रोजगाराची इच्छा असलेले युवक युवती व रोजगार देणारी लोक यामध्ये एक समन्वय साधला जावा, या दोघांमध्ये एक चर्चा व्हावी. जे रोजगार देत आहेत त्यांच्याकडनं डायरेक्टली ऐकलं जावं, थेट ऐकलं जावं की काय प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत आणि ते कसे मिळतात. तर परत एकदा आपल्या सर्वांचे खूप आभार आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद.